टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर कृषी विभागाला जाग आली आहे आणि युरियाचा काळा बाजार करणाऱ्या कृषी विक्री केंद्रांवर छापेमारी करण्यात येते। धुळ्यात अनेक ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे, तर संबंधित दुकान चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे। नोटीसला 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले आणि या कारवाईमुळे युरिया खताचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे चांगलेच जणांलेत। साम टीव्हीवर युरियाचा काळा बाजार व चढ्या दराने विक्री या संदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर श्री गणेश ॲग्रो एजन्सी येथे तपासणीसाठी गेलो असता आम्ही तिथील खातरजमा केली की ह्या दुकानातील व्यक्तीनेच समोरच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये आलेला आहे। त्यामुळे तो त्या दुकानाचा कर्मचारी होता। त्यानंतर आम्ही त्यांची सखोल चौकशी केली, त्यांच्याकडे किती साठा आहे, कोणकोणत्या प्रकारचे खतं आहेत, ती खतांची मोजदाद केली व त्यानंतर आम्ही त्यांना तपासणी टिप्पणी दिली व तपासणी टिप्पणीचे 3 दिवसात उत्तर देण्यासाठी आदेशित केलेलं आहे।